मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीने दर्जेदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात दर्जेदार पायाभूत सेवा सुविधांबरोबरच भौतिक सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करत असून त्याला ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा मिळतो आहे। यासाठी गावच्या सरपंच शिवानी म्हात्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्रीहरी खरात सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत। ग्रामपंचायत कार्यालयात आपले सरकार सेवा केंद्र व महाई सेवा केंद्र अंतर्गत अभियान कालावधीमध्ये एकूण 369 दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले आहेत। जनमन योजनेअंतर्गत एकूण 86 घरकुल मंजूर असून यापैकी 45 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे। या घरकुल लाभार्थ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 135 मोस्टर काढून लाभ देण्यात आला आहे। CSR फंड अंतर्गत 5 लाख लिटर पाण्याची साठवण टाकी बनवण्यात आली असून या टाकीवर 25 लाख लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बसवण्याचे काम सुरू आहे। तसेच या टाकीच्या बाजूला ग्रामपंचायतीच्या मालकीची 1.25 लाख लिटर व 2.5 लाख लिटर क्षमतेची उंची टाकी बांधण्यात आलेली आहे। या टाक्यांमध्ये फिल्टरचे पाणी साठवून प्रत्येक कुटुंबापर्यंत शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे। गावात एकूण 102 बचत गट असून त्यामध्ये सुमारे 1080 महिलांचा सहभाग असून या महिलांपैकी 551 महिला लखपती दिदी झाल्या आहेत। यातील अनेक महिला बचत गट आपल्या स्वतःच्या वस्तूंची निर्मिती करून व्यवसाय करीत आहेत। माझं नाव शालिनी संतोष पाटील, मी श्री गणेश महिला बचत गटाची अध्यक्ष आहे। आम्ही 2019 पासून हँडवॉश फिनाइल आणि लिक्विड सोप बनवण्याची ट्रेनिंग आम्हाला ग्रामपंचायतीने दिलेली आहे। याचं मार्केटिंग सुद्धा ग्रामपंचायतीने दिलेलं आम्हाला। समृद्ध पंचायत राजसाठी जी कोणतीही काय मदत असेल ती आम्हाला ग्रामपंचायत पुरवते। संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहेत। एकूणच ग्रामपंचायतीने राबवलेल्या योजनांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून गावाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे। नमस्कार, मी सरपंच शिवानी विश्वास म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायत वडखळ। आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे। आमच्या ग्रामपंचायतीने सर्व सुविधांमध्ये ग्रामस्थांना सगळ्या सुविधांचा उपयोग कशा प्रकारे करेल यासाठी आम्ही नागरी सुविधा केंद्र उपलब्ध केलं आहे। तसेच आमच्या इथे तक्रार निवारण पेटी उपलब्ध केली आहे। आयुष्मान कार्डचा कॅम्प आमच्या इथे राबवण्यात येत असतो। आरोग्याचे कॅम्प, एनिमियाचा कॅम्प, रक्तदान शिबिर ग्रामस्थांमार्फत आम्ही राबवण्यात येते। ग्रामपंचायतीला आम्ही सर्व ग्रामस्थांना 50% सवलतीने घरपट्टीला आम्ही सवलत दिली आहे। त्याचा आम्हाला ग्रामस्थांमार्फत खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद प्राप्त होत आहे। लोकवर्गणीतून आम्ही इंद्रनगर आदिवासी वाडीवर जिथे पाण्याची कुठल्याही प्रकारे सुविधा नव्हती त्या ठिकाणी आम्ही 15,000 लिटरची पाण्याची टाकी उभारली आहे आणि तो शुद्ध पाणी आम्ही ग्रामस्थांना तिथे देत आहोत। तळावाच्या पाण्याचे आम्ही फिल्टर प्लांट बसवून तो पाणी आम्ही जिथे पाण्याची म्हणजे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही त्या ठिकाणी आम्ही तो पाणी तळावाचे पाणी नैसर्गिक स्रोतातून आम्ही शुद्ध करून ग्रामस्थांना देणार आहोत। त्यासाठी आम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्ही काम करत आहोत। आम्हाला CSR डिपार्टमेंटचे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद प्राप्त होत आहे। आम्ही शाळा अंगणवाडीला पूरक पोषक आहार, शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था, सोलर सिस्टीम, गणवेश आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि त्यांच्या शैक्षणिक खर्च सर्व प्रकारे आम्ही ग्रामपंचायत मार्फत करत आहोत। एकल महिलांना आम्ही दर प्रतिवर्ष 1000 असे प्रति मानधन आम्ही देत आहोत। प्रत्येक गोष्टीत त्यांना आम्ही सहभागी करत आहोत। तसेच आमच्या इथे 514 महिला कार्यरत आहेत। तसेच त्यांचे बचत गट सक्षमपणे काम करत आहेत। त्यांना आम्ही ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देत आहोत। आमच्या इथे मुख्य 5 असे कामं चालू आहेत। तलावाचे काम चालू आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा चालू आहे। मागासवर्गीयांचं आम्ही त्यांना शैक्षणिक असेल किंवा त्यांच्या समाज मंदिरासाठी जे काही आम्हाला म्हणजे कामं करता येतील त्या कामांमध्ये आम्ही त्यांना खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा देत आहोत।
आमच्या इथे गटाराची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे आहे. कचऱ्यासाठी आम्ही ओला कचरा, सुका कचरा यासाठी आम्ही कंपनी मार्फत वर्गीकरण करत आहोत आणि प्लॅस्टिक बंदीसाठी आम्ही कापडी पिशवीचा कर्मचाऱ्यांमार्फत सर्व नागरिकांमध्ये वाटप करण्यात आला आहे आणि दुकानदारांना आणि व्यावसायिकांना त्यासाठी आम्ही अंमलबजावणी करत आहोत आणि त्याची त्यांना आम्ही नोटीस दिली आहे. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. त्याच अनुषंगाने आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपण 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवत आहोत. यामध्ये आपल्या ग्रुप ग्रामपंचायत वडखळ हद्दीतील अभ्यास केंद्र वडखळ या ठिकाणी दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी आपण विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या विशेष ग्रामसभेच्या आयोजनामध्ये आपण सर्व नागरिकांना या अभियानामध्ये सहभागी होण्याची विनंती केली आणि खऱ्या अर्थाने 17 सप्टेंबर 2025 रोजी या अभियानाचा शुभारंभ करून आपण आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये काम करत आहोत. यामध्ये काम करत असताना आपण महाराष्ट्र शासनाने 6 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयामध्ये ठरवून दिलेल्या महत्त्वाच्या घटकांवर काम करीत आहोत. यामध्ये मुख्यत्वे आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्र महाई सेवा केंद्राअंतर्गत अभियान कालावधीमध्ये 369 दाखले नागरिकांना वितरित केलेले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीतील सर्व 1 ते 33 नमुने आपण या ठिकाणी अद्ययावत केलेले आहे. ग्रामपंचायत वडखळची आपण या अभियान कालावधीमध्ये एक माहितीयुक्त वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत वडखळ हद्दीतील सर्व गावांमध्ये आपण CCTV कॅमेरे बसवून सर्व गाव हे CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणलेला आहे. अभियान कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कालावधीमध्ये घरपट्टी, वीज कर, आरोग्य कर या सर्व करांची वसुली आपण एकूण 86% वसुली आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आत्ताच आलेल्या शासनाच्या मागील थकबाकीला 50% सवलत आपण या अभियान कालावधीमध्ये आपल्या नागरिकांना कर भरण्यासाठी त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये JSW कंपनी आहे. या कंपनीच्या CSR फंडामार्फत व लोकसहभागातून आपण आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या तलावाचे सुशोभीकरण आपण CSR फंडाच्या माध्यमातून करत आहोत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये 5000 लक्ष लिटरची साठवण टाकी आपण या CSR फंडाअंतर्गत बांधण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर मंदिर सुशोभीकरण करणे, कोळवे येथील सार्वजनिक शौचालय बांधणे असे अनेक प्रकारचे कामं आपण लोकसहभाग व CSR फंडाअंतर्गत करत आहोत. ग्रामपंचायत हद्दीमध्ये 961 नागरिकांनी मेरी पंचायत ग्रामसंवाद व पंचायत निर्णय ॲप डाउनलोड केला आहे व इतर ॲप डाउनलोड करण्याचे कामही सुरू आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये 4672 नागरिकांनी आयुष्यमान भारतचे कार्ड आपण या अभियान कालावधीमध्ये त्यांचे काढून घेतलेले आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकूण 74 दिव्यांग ग्रामस्थ आहेत. यांना आपण सर्व 74 दिव्यांग ग्रामस्थांना आपण UDID कार्डचे वाटप केलेले आहेत व 5% जो दिव्यांग खर्च ग्रामपंचायत फंडाअंतर्गत आपण करत असतो तो 11,95,414 रुपये इतका आपण 100% खर्च त्यांच्यावर केलेला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील महिला व बालकल्याण 10% निधी अंतर्गत 3,92,100 रुपये इतका खर्च आपण 100% केला आहे. मागासवर्गीय कल्याण 15% खर्च आपण 8,06,337 रुपये पूर्ण केला आहे व उर्वरित रकमेचे काम आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू आहेत.